आता पुढची एक मोठी ब्रेकिंग येते आहे। चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंची भेट घेतल्याचं कळते आहे। विधान भवनामध्ये दोघांची भेट झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या जवळच्या खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे देणार असल्याची माहिती मिळते आहे। शिवसेनेच्या 8 मंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या खात्याची जबाबदारी असणार आहे। अधिवेशन काळामध्ये इतर मंत्री मुख्यमंत्र्यांची खाती सांभाळणार आहेत। त्याचप्रमाणे गुलाबराव पाटलांकडे सामाजिक न्याय खातं, शंभूराज देसाईंकडे सामान्य प्रशासन खातं। विधान भवनामध्ये आपल्याला चंद्रकांत दादा पाटील आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं कळतं आहे। मात्र ही भेट नेमकी कशासाठी होती हे कळलेलं नाहीये। मात्र दोघांमध्ये ज्या चर्चा होत आहेत त्या अनौपचारिक चर्चा आणि मैत्रीपूर्ण वातावरणातील ही चर्चा दिसते आहे। संदीपान भुमरे सुद्धा आपल्याला इथे उपस्थित असल्याचं कळतं आहे। चंद्रकांत दादा पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या या भेटीमुळे एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, महाराष्ट्राची संस्कृती आहे सत्ताधारी आणि विरोधक हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये जरी असले तरीही त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध जपलेले आहेत आणि आजची चंद्रकांत दादांची आणि उद्धव ठाकरेंची भेट हा त्यातलाच एक भाग होता की आणखी काही कारण त्याच्यामध्ये होतं? एकंदरीत बघितलं तर विधान भवनाच्या आवारात ज्या पद्धतीनं वारंवार एकमेकांच्या चर्चा रंगत असतात, अर्थात यामध्येच एकमेकांना पेढा भरवत आणि चॉकलेट देत ज्या पद्धतीनं चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना उद्धव ठाकरे यांनी अगदी मस्करीमध्ये तुम्ही येत्या काळात जनतेला चॉकलेटच देणार आहात असा अगदी मोफक टोला जो आहे तो लगावलेला आहे आणि त्यामुळे ह्या भेटीची रंजक चर्चा जी आहे ते विधान भवनाच्या परिसरात होताना दिसते। पद्धतीने दृश्य आता एकीकडे चंद्रकांत दादांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली होती तर विधान भवनाच्या लॉबीमध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याचं कळतं आहे। दोघांमध्ये संवाद सुद्धा होताना दिसतो आहे। विधान भवनाच्या लॉबीमधली ही दृश्य म्हणजे असं म्हटलं जात होतं की निवडणुकांनंतर जे नेते एकमेकांची तोंड बघत नव्हते तेच आता एकमेकांशी बोलताना दिसतात आणि हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे। कारण की सत्ताधारी आणि विरोधक किती जरी असले तरीही त्यांनी आपले मैत्रीपूर्ण संबंध जपलेले आहेत। अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडनं। उदय, काय अपडेट, काय संवाद झाल्याचं कळतंय? एकाच लिफ्टमधनं माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लिफ्टमधनं गेलेले आहेत। अगदी बरोबर, जे एक्सक्लुझिव्ह फुटेज न्यूज 18 लोकमत दाखवत आहे। विधान भवनामध्ये पहिल्याच दिवशी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र बातचीत करताना पाहायला मिळालेले आहेत। त्याचबरोबर एकत्र लिफ्टमधून देखील त्यांनी प्रवास केलेला आहे। दोघांनी एकत्र प्रवास केल्यामुळे एक चर्चांना जो होत आहे तो आलेला आहे। राजकीय चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। दोघंही एकत्र दिसलेले आहेत। दोघांनी अतिशय एकमेकांशी मन मोकळ्या ज्या आहेत गप्पा ज्या आहेत त्या मारताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या फुटेजमध्ये दोघंही एकमेकांशी चर्चा करताना लिफ्टमध्ये गेले आणि लिफ्ट करून ते वरती गेले, म्हणजे एक प्रकार लिफ्ट करा दो असंच म्हटलेलं आहे। नेमकं कुठली लिफ्ट जी आहे ती राजकीय याच्यामध्ये लिफ्ट होते हे आता पाहावं लागणार आहे। मात्र विधान भवनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षाचे मोठे नेते आहेत, सर्वोच्च नेते आहेत आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राज्यातील सर्वात मोठे नेते आहेत, हे दोन्ही नेते एकत्र जे आहेत ते बातचीत करताना पाहायला मिळतात आणि दोघंही एकत्र लिफ्टमधून त्यांनी प्रवास केलेला आहे। अगदी मन मोकळ्या गप्पा मारताना देखील पाहायला मिळतात आपल्याला या फुटेजमध्ये। दोघांना एकत्र पाहून अनेकांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचावलेल्या आहेत आणि अनेक राजकीय चर्चांना इथे तर्कवितर्क जे आहेत ते लढताना आपल्याला पाहायला मिळतात। एक खूप मोठी बातमी आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र बातचीत करताना पाहायला मिळतात आणि एकत्र त्यांनी लिफ्टमधून देखील प्रवास केलेला आहे। उदय, जर आपण पाहायचं ठरवलं तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षफुटीनंतर दोघांनीही एकमेकांवरती सडकून टीका केलेली होती आणि एका वेळेला असं वाटत होतं की दोघेही एकमेकांच्या समोर उभे राहणार नाहीत, कारण की जाहीर सभांमधनं दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा पाण उतारा केलेला होता, टीका सुद्धा केलेली होती। मात्र विधान भवनातल्या लॉबीतलं दृश्य हे वेगळं आहे आणि जो मी उल्लेख वारंवार करतो आहे की महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते की सत्ताधारी आणि विरोधक हे सभागृहात जरी भांडत असले, पोटतिडकीने जरी भांडत असले तरीही सभागृहाच्या बाहेर त्यांनी आपलं व्यक्तिगत रिलेशनशिप जपण्याचं काम केलेलं आहे।
ही भेट हा सुद्धा त्यातलाच एक प्रकार म्हणावा का? उदय, आपण पाहतो आहोत की विधान भवनाच्या लॉबीमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झालेली आहे। गेल्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं की दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर सडकून टीका केलेली होती। असं वाटत होतं की आता दोघेही नेते एकमेकांना डोळ्यात पाडणार नाहीत, मात्र जेव्हा दोघेही नेते समोरासमोर आले त्यावेळेला त्यांनी एकमेकांशी चर्चा सुद्धा केली आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही चर्चा झाल्याचं कळतं आहे। अगदी बरोबर आहे। महाविकास आघाडीचे नेते म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं, तर महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं। दोघांमध्ये एक प्रकारे पाहतोय की 2014 पासून आपण पाहिलं असेल तर एक मैत्रीपूर्ण असं वातावरण होतं, मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा अबोला जो आहे तो निर्माण झालेला आहे। दोन्ही नेते जे आहेत ते विरोधी बाकांवरती आपल्याला पाहायला मिळाले होते, त्यामुळे खूप मोठं एक वितुष्ट जे आहे दोघांमध्ये आलं आहे का असं पाहायला मिळतं। एकमेकांवरती खूप खरमरीत टीका जी आहे ते दोन्ही नेत्यांनी केल्या, दोन्ही त्यांच्या आमदारांनी पक्षाच्या ज्या प्रवक्त्यांनी केल्या होत्या, त्यामुळे काहीसं खूप मोठा एक अबोला जो आहे तो निर्माण झाला होता दोन्ही नेत्यांमध्ये। मात्र विधान भवनामध्ये पावसाळी अधिवेशनाच्या या पहिल्या दिवशी आपल्याला एक मोठं दृश्य जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे नेते आहेत सर्वोच्च राज्यातील, देवेंद्र फडणवीस ते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकमेकांशी अतिशय खेळीमेळीने चर्चा करताना आणि मनमोकळ्या चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर दोघांनी एकत्र लिफ्टमधून, एकाच लिफ्टमधून त्यांनी प्रवास केलेला आहे, त्यामुळे या लिफ्टच्या आतमध्ये गेल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप बाहेर कळू शकलं नसतं, तरी पण दृश्य जे आहेत ते अतिशय बोलके आहेत। दोन्ही नेते एकत्र आपल्याला पाहायला मिळालेले आहेत, त्यामुळे राजकीय चर्चांना प्रचंड इथे जे आहे तर्कवितर्क जे आहे ते लढवले जात आहेत। दोन्ही नेते एकत्र आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे उदय, नेते ज्या देवेंद्र पद्धतीने फडणवीस ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत आणि आपण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे, मात्र यांच्या दरम्यान नेमका संवाद काय झाला हे कळलेलं आहे का? या चर्चेचा तपशील काय होता हे समजू शकलंय का? आपण पाहतो आहोत की काही तांत्रिक अडचणींमुळे आपला आवाज उदयपर्यंत पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण विधान भवनाच्या प्रांगणातली आणि लिफ्टच्या लॉबी जवळची ही दृश्य आपण पाहतो आहोत। विधिमंडळाच्या लॉबीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे। दोघांमध्ये संवाद सुद्धा झालेला आहे। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्यात आणि आपण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत, मात्र या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकलाय का? दोन्ही नेते एकमेकांशी चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळतात, मात्र नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करतात ही मात्र माहिती जी आहे ती बाहेर आली आहे। मात्र अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मनमोकळ्या चर्चा जी आहे हे दोन्ही नेते करताना आपल्याला पाहायला मिळतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र विधान भवनाच्या लॉबीमध्ये आले, एकत्र चालत आले, त्यानंतर लिफ्टमध्ये गेले। लिफ्टमध्ये जाण्यापूर्वी काही वेळ त्यांना लिफ्टसाठी थांबावं लागलं, मात्र तोपर्यंत त्यांनी एकमेकांशी चर्चा जी आहे त्या सुरूच ठेवल्या होत्या। त्यामुळे दोन्ही नेते जेव्हा एकत्र आले त्यावेळी आजूबाजूला असणारे इतर जे राजकीय नेते होते, काही लोकप्रतिनिधी होते, या सर्वांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहेत की विधानसभा निवडणुकीपूर्वी हे वेगळं चित्र जे आहे ते घडू शकतं का महाराष्ट्रामध्ये, कारण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप जो आहे तो होऊ शकतो का? काही वेगळी तर्क जे आहेत ते लढवले जात आहेत। पुन्हा एकदा शिवसेना भाजपा यांची एकत्रित युती होईल का अशी देखील चर्चा जी आहे ती रंगू लागते, कारण लोकसभा निवडणुकीचा जर आपण निकाल पाहायला गेलास तर निकाल जो आहे तो महायुतीसाठी काहीसा फारसा जो आहे आनंदाचा नाहीये किंवा चांगला नाही असंच म्हणता येईल। महाविकास आघाडीसाठी मात्र अतिशय चांगला निकाल जो आहे तो लागलेला आहे, त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काही वेगळ्या राजकीय नांदी ज्या आहेत त्या घडू शकतात का? आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले हे असं म्हणावं लागेल का? आणि एकत्र मनमोकळ्या चर्चा करतायत, गप्पा मारतायत, त्यानंतर लिफ्टमधून ते प्रवास करतायत। एक प्रकारे वेगळ्या राजकारणाला इथे लिफ्ट दिली जाते का हे पाहावं लागेल। खरंय उदय, आपण पाहतो की वेगळ्या राजकारणाला लिफ्ट दिली जाते का हे आपण पाहतो आहोत, मात्र आपण कालच उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया बघितलेली होती की त्यांनी फारच आक्रमक प्रतिक्रिया दिलेली होती की सरकारच्या ह्या निरोपाचं अधिवेशन आहे, उद्यापासून मी रोज अधिवेशनात असणार आहे आणि तिथे मी तुमच्याशी बोलेल। त्यामुळे उद्धव ठाकरेंचा एकूणच
एकूणच आपण जर बघितलं तर त्यांचा रुद्रावतार एक प्रकारे समोर आलेला होता। मात्र आता ज्या दृश्य आपल्याला दिसत आहेत की एकाच लिफ्टमधनं देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे बाहेर पडलेले आहेत। लिफ्टमध्ये काय चर्चा झाली हे आपल्याला कळू शकलेलं नाहीये। आपण जातो आपले नवे प्रतिनिधी तुषार रुपनवर आपल्यासोबत जोडले जात आहेत। तुषार, काय अधिकची माहिती या लिफ्टचा प्रवास झाल्यानंतर? लिफ्ट करा दे ही चर्चा सुरू झालेली आहे राजकारणामध्ये, नवीन अपडेट्स काय? तुषार, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच लिफ्टसाठी आपल्याला वेटिंगवर थांबल्याचं पाहायला मिळत होते। जवळपास दोघेही नेते 5 मिनिटं एकाच लिफ्टसाठी वेटिंगवर थांबले आणि त्यानंतर एकाच लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला प्रवास केला आणि दोघे नेते त्या लिफ्टमधून बाहेर पडले। नेमकं लिफ्टमध्ये काय चर्चा झाली हे गुलदस्त्यामध्ये आहे, मात्र दोघेही नेते एकाच लिफ्टसाठी वेटिंगला थांबल्याचं पाहायला मिळालं आणि त्या नेत्यांचा आपल्याला एकाच लिफ्टमधून प्रवास झाला। खूप दिवसांनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आपल्याला आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। लिफ्टमध्ये उतरल्यानंतर दोघेही नेत्यांना एकमेकांना हसत आपल्याला दोन्ही वेगळ्या दिशेला जाताना पाहायला मिळाले। मात्र लिफ्टमध्ये दोघेही नेते एकमेकांशी काय बोलले हे अद्यापही गुलदस्त्यात आहे, कारण की दोघेही नेते जेव्हा विधान परिषद सभागृहामध्ये बाहेर पडले त्या सभागृहातून बाहेर येत असताना दोघेही नेते आपल्या कार्यालयाकडे जात होते। आपल्या कार्यालयाकडे जात असताना दोघेही नेते एकाच लिफ्टची वाट बघत होते। प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी 2 लिफ्ट होत्या, मात्र दोघेही नेत्यांनी आपल्याला त्या ठिकाणी एकाच लिफ्टने प्रवास केल्याचं पाहायला मिळतंय आणि हा प्रवास केल्यानंतर दोघेही नेते जेव्हा लिफ्टमधून बाहेर पडले एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर हे दोघेही नेते आपल्या कार्यालयाकडे जाताना पाहायला मिळाले। आजच्या 2 प्रामुख्याने तुषार व्हिडिओ चर्चेमध्ये आहे। एक म्हणजे संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील की आपल्याला कामकाज मंत्री असल्या कारणामुळे कामकाज सुरळीत चालावं यासाठी ते सुरुवातीला उद्धव ठाकरेंना भेटले। त्यांनी अनिल परब यांना चॉकलेट दिले, पेढे भरवले आणि त्यानंतरचा जो दुसरा व्हिडिओ बाहेर आला त्या व्हिडिओमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आपल्याला एकाच व्हिडिओमध्ये प्रवास करताना पाहायला मिळाले। त्यामुळे पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक सुरुवातीला पायऱ्यांवरती आक्रमक राहताना पाहायला मिळत होते, तर दुसरीकडे राज्यातले प्रमुख 2 नेते आपल्याला एकाच लिफ्ट मधून प्रवास करताना पाहायला मिळत होते। या 2 प्रमुख नेत्यांमध्ये आपण पॉलिटिकल रिपोर्टिंग मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवतो की नेत्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं आपण त्यांना नेमकं काय चाललंय ते ओळखण्याचा प्रयत्न करतो। 2 दृश्य आपण आता प्रेक्षकांना दाखवतो आहोत। एका दृश्यामध्ये लिफ्टच्या आधी प्रवास करतानाचा व्हिडिओ आपल्याला दिसतोय, त्यामध्ये दोघेही नेते एकमेकांशी बोलताना दिसत आहेत। मात्र जेव्हा ही लिफ्ट लॉबीच्या जवळ वरती आली, लिफ्टमधनं प्रवास झाला, मात्र ज्या पद्धतीनं हे दोन्ही नेते एकमेकांकडे तोंड फिरवून वेगळ्या दिशेने निघून गेले त्याचा नेमका अर्थ काय काढायचा? आपल्यासोबत तुषार एकच मिनिट तुम्हाला थांबवतोय, भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रामभाऊ, न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे की सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात किती जरी भांडले तरी ही सभागृहाच्या बाहेर ते एक असतात। या नेमक्या भेटीचा लिफ्टमधल्या प्रवासाचा अर्थ काय काढायचा? निव्वळ योगायोग आहे आमचं आणि इतर कोणत्याही पक्षाच्या नेत्यांचं। त्याला भांडण म्हणता येणार नाही, एक वैचारिक लढाई असते। ती वैचारिक लढाई प्रत्येक पक्ष लढत असतो आणि योगायोगाने एकत्र लिफ्टमध्ये आले। त्याचा वेगळाच माध्यमाने जो अर्धवट व्हिडिओ आलाय त्या अर्धवट व्हिडिओच्या आधारावर काही वेगळा अर्थ काढणं काही योग्य ठरणार नाही। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे, ते उद्धवजी असतील, बाकीचे नेते असतील, सगळ्यांशी व्यक्तिगत चांगले संबंध आहेत। ठीक आहे, दोन्ही भूमिका वेगवेगळ्या असतील, पण व्यक्तिगत संबंध जे आहेत ते त्याच्यामध्ये काही महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे त्यात काही वाद असण्याचं कारण नाही। वाद असण्याचं कारण नाही असं म्हणतायत। आपण कालच उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया बघितली, ते म्हणाले की सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन आहे, उद्यापासून मी रोज सभागृहात असेल आणि तुम्हाला वेळोवेळी भेटेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांना दिलेली होती। एकूणच उद्धव ठाकरे हे आक्रमक मोडमध्ये असल्याचं दिसत होतं। मात्र आजची जी चर्चा दिसते आहे किंवा आजचं जे एकूणच चित्र दिसतंय त्यानुसार अधिवेशन सुरळीत पार पडेल असं तुम्हाला वाटतंय का? मुख्यमंत्री असताना सुद्धा सभागृहात यायचे नाहीत ते आपण पाहिले आणि मुख्यमंत्री पद गेल्याच्या नंतर फक्त एक दिवस फक्त लोकांना दाखवण्यासाठी सभागृहात ते येत असत। पण ते जर म्हणतात की दररोज सभागृहात येणार असतील तर स्वागत आहे त्यांचं, तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे। पण ठीक आहे, प्रत्येकाला अर्ध्या हळकुंडाने कोणाला पिवळवायचं असेल तर त्याला काही रोखता येणार नाही। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवून ज्यांनी काही जागा मिळवल्या, लोकांमध्ये खोटा प्रचार करून जागा मिळवल्या, त्यांना असं वाटत असेल की ठीक आहे पुढचं काय होईल। पण आपण देशभरात अनेक ठिकाणी पाहिलंय की ज्या ज्या ठिकाणी एका निवडणुकीमध्ये मिळालेला विजय
हा दुसऱ्या निवडणुकीमध्ये पराजयामध्ये परिवर्तित होताना आपण 3-3, 4-4 महिन्यात पाहिलेला आहे. आणि तेच चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्हाला पाहायला मिळेल. महायुती पुन्हा एकदा भक्कम ताकदीनं निवडून येताना तुम्हाला दिसेल. ठीक आहे रामभाऊ, तुम्ही मगाशी एक वाक्य वापरलं, ते फक्त मी अपडेट करतो आहे की आम्ही अर्धा व्हिडिओ दाखवत नाही आहोत, आम्ही 2 व्हिडिओ दाखवतो आहोत. एक तर लिफ्टमध्ये जातानाचा आणि लिफ्टमधनं बाहेर पडतानाचा, असे दोन्ही व्हिडिओ आम्ही प्रेक्षकांना दाखवतो आहोत. त्यामुळे आतमध्ये ते लिफ्टमध्ये जात आहेत आणि लिफ्टमधनं दोघेही एकत्रितपणे बाहेर पडतात, अशी दोन्ही दृश्य ही राज्यातली जनता बघते आहे. हे बघा, लिफ्टमधून बाहेर आल्याच्या नंतर ते 2 वेगवेगळ्या दिशांचं आपण म्हणता आहात, तर स्वाभाविकपणे त्यांना वेगळ्या ठिकाणी जायचं होतं, देवेंद्रजींना वेगळ्या ठिकाणी जायचं होतं. तर त्याच्यामुळे त्याचा अर्थ असं काढणं की 2 दिशेला जात आहेत, तर व्हिडिओ बरोबर आहे, पण देवेंद्रजींची डेप्युटी सीएम म्हणून कॅबिन वेगळ्या ठिकाणी आहे आणि उद्धवजींची बसण्याची जागा वेगळ्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे तसं चित्रात दिसतंय. पण ठीक आहे, माध्यमांनी काय चालवायचा हा त्यांचा विषय आहे, पण जी आपण भूमिका घेऊन चालत आहोत तसं काही नाहीये. नाही, आमची भूमिका कोणतीही नाहीये. म्हणूनच याच्यावरनं ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या चर्चांवरती एक ज्येष्ठ नेते, पक्षाचे आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते म्हणून आम्ही तुमची प्रतिक्रिया दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आमची कोणतीही भूमिका नाहीये. त्या अर्थाने नाही म्हणत आहे मी. दोन्हीही पक्षाचे नेते यांची वैचारिक आमची लढाई असू शकते, व्यक्तिगत संबंधातली लढाई नाहीये, एवढंच. अगदी खरंय. तर याच मुद्द्यावरती आपण चर्चा करत होतो की महाराष्ट्राची संस्कृती राहिलेली आहे, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे किती जरी भांडले तरीही ती त्यांची वैचारिक लढाई असते. मात्र ती लढाई ते आपल्या वैयक्तिक नातेसंबंधात येऊन देत नाहीयेत. आणि भाजपाचे आमदार राम कदम यांनी याच्यावरती स्पष्टोक्ती दिलेली आहे की दोन्ही नेते एकत्र लिफ्टच्या ठिकाणी येणं, त्यांचा लिफ्टमधनं प्रवास हा निव्वळ योगायोग होता आणि याचा कोणताही दुरान्वये राजकीय अर्थ काढू नये, अशी विनंती सुद्धा राम कदम यांनी केलेली आहे. तर आपण पाहतो ही दृश्य. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे. ज्या वेळेला अधिवेशनाला सुरुवात होते त्यावेळेला अधिवेशनाचा दिवस गाजतो तो विरोधकांनी केलेल्या आंदोलनांमुळे, पायऱ्यांवरती केलेल्या घोषणाबाजीमुळे. मात्र आजचा अधिवेशनाचा पहिला दिवस जो गाजलेला आहे तो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्टमधल्या प्रवासामुळे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे लिफ्टची वाट पाहत होते त्याच वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिथे पोहोचले. दोघेही लिफ्टची वाट बघत होते. अखेरीस एक लिफ्ट आली आणि दोघांनीही एकाच लिफ्टमधनं प्रवास केला. मात्र ही लिफ्ट जेव्हा पहिल्या मजल्यावरती पोहोचली, त्या पहिल्या मजल्यावरती पोहोचल्यानंतर दोघांनीही वेगवेगळ्या टोकानं हे दोघेही नेते निघून गेलेले आहेत. यावरती सुद्धा राम कदम यांनी स्पष्टोक्ती दिलेली आहे की विधिमंडळामध्ये त्या दोघांच्या बसण्याच्या जागा या वेगवेगळ्या टोकाला आहेत. देवेंद्र फडणवीसांचं कार्यालय हे दुसऱ्या टोकाला आहे, उद्धव ठाकरेंची बसण्याची जागा ही दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे लिफ्टमधनं बाहेर पडल्यानंतर दोघेही नेते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला निघून गेले.